राणा पाटील, योगेश केदारच्या नादाला लागू नको म्हणून सांग तुझ्या पोराला. अरे आम्ही स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी पूर्ण घराची राख रांगोळी केलेल्याच्या रक्तातले आहे. आणि तुम्ही निजामशहा सोबत मॅनेज झालेले आणि त्यानंतर सुद्धा जिल्ह्याला लुटून खाल्लेल्या लोकांचे औलाद आहे तुम्ही. आम्ही आमच्या स्वाभिमानाला ठेस लावू नको. राणा पाटील, योगेश केदारच्या नादाला लागू नको म्हणून सांग तुझ्या पोराला. अरे आम्ही स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी पूर्ण घराची राख रांगोळी केलेल्याच्या रक्तातले आहे. आणि तुम्ही निजामशहा सोबत मॅनेज झालेले आणि त्यानंतर सुद्धा जिल्ह्याला लुटून खाल्लेल्या लोकांचे औलाद आहे तुम्ही. आम्ही आमच्या स्वाभिमानाला ठेस लावू नको. तुझा मल्हार मला ट्रोलिंग करतोय. राणा पाटील, राजकारणामध्ये दिवस येतेत जातेत. मी माझ्या पक्षाची बाजू मांडायला लढलेला कार्यकर्ता आहे. तुझ्या पुढं लाचार झालेला नाही, गुडघे टेकवलेले नाहीत. अरे काल सुद्धा तुझं पोरग, ते शेंबड पोरग, काय कर्तृत्व आहे त्याचं. भले जिल्ह्यातले नेते लाचार झालेले असतील, पण आम्ही तुझ्या पुढं झुकणार नाही, वाकणार नाही, ठासून उभा राहणार. आज चॅलेंज करतोय. अरे काय कर्तृत्व आहे तुमचं, काय कर्तृत्व आहे. जिल्ह्याला लुटून खाल्लेली औलाद. अरे आम्ही रोजगारानं जरी गेलेलो असलो, स्वातंत्र्यासाठी लढलेले, जेल भोगलेले लोक आहे, पण पुढच्या पिढ्या आमच्या रोजानं गेल्यात. स्वाभिमानानं शिकवलं आम्हाला. मी आज वकील आहे. देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण जवळून बघितलोय. असं चिल्लर राजकारण मला करायचं नाही. अरे वरिष्ठांनी निर्णय घेतला म्हणून काय अडचण नाही, चल. पण शेवटच्या दिवसापर्यंत जिरवलाय. डोळ्यात डोळे घालून बघायची तुझी अवकाश राहिलेली नव्हती राणा पाटील. तो मल्हारी बाग शेजारी बसला, असा अजिबात ढुंकून सुद्धा बघितलेला नाही. त्याला सांग, एक तर ह्या धर्तीवर योगेश केदार राहील, नाहीतर तुमच्या खानदानाचं राजकारण राहील. तुमच्या राजकारणाला संपवायला आम्ही आलेलो आहे. पुढे लक्षात ठेवा, ही गोरगरीब जनतेचं लेकरू आहे. रोजंदारीनं करून खाल्लेल्या, हमाली केलेल्या एका बापाचं लेकरू आहे. स्वाभिमानानं राज्यात स्वतःचं नाव कमावलेलं लेकरू आहे. आमच्या मतावर श्रीमंत झालेल्या तुम्ही औलादे आहेत, आम्ही नाही. ही लढाई स्वाभिमानाची असेल. सत्तेमध्ये राहून जर अडचण आली तर तुझ्या विरोधात जो काही पर्याय मिळेल तो पर्याय घेऊन लढन, पण मान खाली घालणार नाही. तुला झुकवल्याशिवाय राहणार नाही. सांग मल्हारला ट्रोलिंग बंद कर म्हणावं. आणि ह्याच्या पुढं चॅलेंज आहे. चॅलेंज देऊन आपण कार्यक्रम करत असतो. आपला पण इतिहास आहे.